अजित पवार नेहमीच काही ना काही चर्चेमध्ये असतातच. मग ते 70,000चा घोटाळा असो, 4 तासाचे मुख्यमंत्री असो किंवा अजून इतर काही धरणाचा विषय असो. ओके. पण आता सध्या जी काही चर्चेमध्ये चालू आहे विषय तो म्हणजे करमाळाच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री स्वतःला मैं डिप्टी सीएम बोल रहा हूँ, आपको समझ में नहीं आता क्या, व्हिडिओ कॉल करो मेरे नंबर पे, अशी दम देणारे, दम काय अक्षरशः म्हणजे धमकी देणारे अजित पवार आता ज्या माणसासाठी फोन केला होता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो पहिले तुम्ही व्हिडिओ बघूनच घ्या. नाद फक्त आता हा जो पट्ट्या आहे या पट्ट्याचं नाव बाबा जगताप असं समोर आलं. हा एक सरपंच आहे आणि या सरपंचाने अजित पवारांना फोन केला. तिथे ज्या पद्धतीने अवैध प्रकारे मुरुमचा उपसा चालू होता, अक्षरशः चोरी चालू होती, तिथे हा सरपंच होता. आता हा सरपंच कुठल्या अवस्थेत सापडतोय आपल्याला, अक्षरशः लोकशाहीला काळीमा फासणारे, सरपंच नावाला काळीमा फासणारा हा बाबा जगताप अक्षरशः गांजा ओढतोय आणि या गांजा ओढणाऱ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी फोन केला. मग ह्या उपमुख्यमंत्र्यांना जे जनतेमध्ये एवढे काही मोठे कांड झाले, जे काही महत्त्वाचे विषय आहेत, ओके, संतोष देशमुखांसारख्या हत्याकांड झाला किंवा स्वारगेटचं जे काही सेक्स रॅक जे काही पद्धतीने रेप करण्यात आला होता त्या मुलीसाठी फोन लावण्यात आला नाही ना. महाराष्ट्रामध्ये एवढे काही मोठे विषय आहेत त्यांच्यासाठी फोन लावता आला नाही किंवा तिथं भेट देता आली नाही. मराठा आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा होता, तिथपर्यंत जायला किंवा एक साधा फोन लावायला जरांगेंना यांच्याकडे वेळ नाही, स्वतः मराठा असून, आणि अशा गांजा फुक्यांसाठी यांच्याकडे वेळ आहे. अक्षरशः यांना लाजा वाटायला पाहिजे कशा पद्धतीने. आणि तो अमोल मिटकरी जो आहे, मितकरीने मुतकरी आहे, ज्या पद्धतीने काय म्हणतो की कृष्णा यांची, अंजली कृष्णा यांची UPSCच्या एक्झामची कागदपत्रांची तपासणी व्हायला पाहिजे. याला अकलेचा भाग आहे का नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UPSC एवढी टॉपची एक्झाम भारतातली, ज्याला कुठेही चॅलेंज नाही, जी एक्झाम क्लिअर करण्यासाठी असे छुचुंदर लोक नाही जात. तुम्ही मागच्या दरवाजाने आमदार होता, खासदार होता, तशा पद्धतीने तिथे नाही होत. तिथे बुद्धीचा खेळ आहे आणि त्या बुद्धीच्या खेळात जो पास होतो, जो एक्झाम देऊन पास होतो, त्याला म्हणता प्रशासक. आणि अंजली कृष्णा या UPSC पास होऊन DYSP पदावर आहेत. DYSP पदासारख्या व्यक्तीला जर तुम्ही दम देत असाल तर आमच्यासारख्यांचं काय, आम्हाला तर तुम्ही कवडी मोल समजता, सर्वसामान्य जनतेला. आणि हे काही आजचं नाही आहे मित्रांनो, हे अक्षरशः वारंवार महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडून आल्या आहेत. पण अंजली कृष्णा यांच्यासाठी आता माझी जे काही पोलीस अधीक्षक होते, महासंचालक होते, अजून इतर काही लोक होते आणि समाज माध्यमात त्यांना सपोर्ट आहे. त्यामुळे अंजली कृष्णा यांना घाबरायची गरज नाही आहे. अमोल मितकरी असो किंवा ते दुसरे काही असो त्यांचे पाळलेले, ते अजितदादांची बाजू घेताच आहेत. पण ज्या पद्धतीने हे प्रकरण उघडकीस आलं, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाला आणि या गांजा फुक्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा ते आपल्याला समजलं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने गांजा फुक्यांना यांनी आपल्या जवळ करून ठेवलं आहे. आणि मग जो कोणी यांच्या विरोधात जाईल हे असे गांजा फुके येतात. ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा जो काही मारेकरी अक्षरशः म्हणावं लागेल आपल्याला, त्याला माजी कृषी मंत्र्यांनी कसं जवळ करून ठेवलं होतं, बरोबर ना. तसेच हे सगळे जे काही गावगुंड आहेत, या गावगुंडांना जवळ करून ठेवतात. कारण की आपली पोळी वाजायला हे अक्षरशः चुकीचं आहे. हे चुकीचं लोकशाहीला काळीमा फासणार आहे. आपली जी काही भारताची लोकशाही आहे, जर सेंट्रल विषय मुद्दा तिथंच येतो फिरून फिरून, केंद्रातले जे काही वॉशिंग मशीन यांनी बसवून ठेवलं आहे, त्यांचे जे काही रस्त्यावरचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहे, मोठमोठे क्लिप्स व्हायरल होत आहे,
जर वर तसं चालत असेल खाली पण तसंच चालणार आणि खाली तसं चालत असणार. म्हणून ग्रामपंचायत लेवलला देखील गांजा फोक्यांचं काम चालू आहे. अक्षरशः किळस येते या राजकारणाची. म्हणून अजित पवारांनी जे केलं ते अक्षरशः चुकीचं आहे. आणि जो मितकरी आहे, मुटकरी आहे, तो ज्या पद्धतीने बोलतोय अकलेचा भागच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.